नमस्कार। तर तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या ह्या वर्षातला हा सगळ्यात छान व्हिडिओ आमच्या जवळच असणाऱ्या एका वृद्धाश्रमाला आम्ही तिथे भेट देऊन अन्नदान केलेलं आहे। ही आमची फॅमिली आहे आणि इथे आम्ही असणाऱ्या काही वृद्ध महिला आहेत, तर त्यांना आम्ही अन्नदान केलं आहे। आणि खरंच जर तुम्हाला जमत असेल तर नक्कीच हा प्रयत्न नक्कीच करा, कारण त्यांनाही खूप आनंद होतो। आणि आता वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे। नमस्कार। तर आजचा व्हिडिओ त्या महिलांसाठी ज्या हाऊसवाईफ आहे आणि त्यांना काहीतरी करण्याची आवड आहे, तर त्या घरीच आपल्या वेगवेगळ्या वस्तू तयार करून आपण कसं बिझनेस करू शकतो। तर अशा प्रकारे मी तिळगुळाच्या वस्तूंपासून संक्रांतीमध्ये 15 ते 20 हजार रुपयांचं प्रॉफिट केलेलं आहे। तर या वस्तू कशा करायच्या यांचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी शेअर केलेले आहे। प्रत्येक वस्तूचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे, पण तरीही तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये माहिती पाहिजे असेल तर मी या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणती वस्तू कशी करायची आहे। आणि त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्याप्रमाणे डॉल आहे, तिळाची फुलदाणी आहे, तिळगुळाची भातुकली आहे, छोटे छोटे बाऊल आहेत। तर यांचे सगळे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत। त्याप्रमाणे इझी एकदम सोपी ज्वेलरी आहे, अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो। त्यांचं मी शॉर्टकट तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। तर मी आता सुरुवात करणार आहे अगदी छोटे छोट्या तिळाचे बाऊल जे आहे त्यापासून। त्याचप्रमाणे आपण बिस्किटांची ट्रेन आहे किंवा चेअर टेबल आहे, हे पण तयार करू शकतो। यासाठी फक्त साखरेचा पाक वापरायचा असतो। तर पहिले आपण बघूया बाऊल कसे करायचे आहे। तर मी त्यासाठी 1 वाटी साखर घेतली आणि त्याला कमी गॅसवर मंद आचेवर छान पाक तयार करून घेतला, पण त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। फक्त साखर घेऊन त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि जेवढी साखर टाकली आहे तेवढेच तीळ पण घालायचे आहे। तीळ घातल्यानंतर लगेच फिरवून जिथे आपल्याला तिळची पोळी लाटायची आहे तिथे तेल लावून ठेवायचं पहिलेच, आणि तिथे ते सारण टाकून द्यायचं आहे। आणि अशा प्रकारे ते सारण टाकल्यानंतर हलकं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच ते लाटायचं, नाहीतर बेलण्याला पूर्ण चिपकते। आणि बेलण्याला पण मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी थोडंसं सारण तयार करून ते जिथे टाकायचं तर तिथे तेल लावून घेतलं आणि आता ते लाटून घेऊ। अशा प्रकारे जेवढं पातळ करता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि जमतपर्यंत गोल लाटण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला जो शेप देता येईल तो पद्धतशीर येईल। तर अशा प्रकारे मी छान पातळ अशी पोळी लाटून घेते आहे। आणि त्याआधी मी ज्या बाऊलच्या साईजचे बाऊल आपल्याला तयार करायचे आहे ते बाऊल घेऊन त्याला मागच्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती पोळी गरम असेपर्यंतच त्या बाऊलला उलटं करून त्या बाऊलवर ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हाताने त्याला आकार द्यायचा। पण हे सगळं करताना थोडे हाताला चटके बसतात, हाताला थोडं तेल लावायचं। तर अशा प्रकारे मी आकार दिलेला आहे आणि आता आपण ते बाऊल जे आहे ते सरळ करून घेऊया। पण ते थंड झाल्यावर करायचं आहे, लगेच थंड होते, पण थंड झाल्याशिवाय त्याला सरळ करू नये, नाहीतर त्याचा आकार बदलण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे मी बाऊल ते काढून घेतलेलं आहे। सुंदर असं छोटंसं बाऊल तयार झालेलं आहे। त्यानंतर दुसरं बाऊल तयार करू। सेम तसंच 1 वाटी तीळ, 1 वाटी साखर घेऊन अशा प्रकारे पाक तयार करून त्यामध्ये तीळ टाकलं की लगेच फिरवून त्याला खाली टाकायचं असते आणि जिथे सारण आपण लाटणार असतो तिथे तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान अशी पोळी लाटून घ्यायची। तर कधी कधी चिपकण्याची शक्यता असते, तर थोडं हाताने काढायचं, नाही तर चमचा घ्यायचा आणि अशा प्रकारे पोळी लाटून परत मी दुसरं बाऊल पण तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपले तिळाचे बाऊल तयार झालेले आहे आणि या बाऊलमध्ये आपण छोट्या छोट्या वस्तू जसे लूटसाठी जर वापरत असेल तर चॉकलेट ठेवू शकतो किंवा चिरंजी ठेवू शकतो, किंवा आपल्याला ज्या वस्तू ठेवायच्या आहे गाजरचे तुकडे किंवा शेंगा, बोरं झाले, तर ह्या सगळ्या वस्तू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसतात। तर बऱ्याच तिळव्यासाठी किंवा लूटसाठी या वस्तू आपण विकू शकतो। त्यानंतर बघूया अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची फुलदाणी।
तर मी त्यासाठी एक मोठ्या बाउलचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्याला आता वरून एक कमान तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी अगदी थोडंसं सारण घेतलेलं आहे आणि त्याला आता मी कमानचा आकार देत आहे। आणि बाउल कसं तयार करायचं, तर आपण जसे छोटे छोटे बाउल तयार केले बिलकुल सेम तशीच पद्धत आहे, फक्त इथे आपल्याला ज्या आकाराचं बाउल तयार करायचं आहे त्या आकाराचं स्टीलचं एक बाउल घ्यायचं आहे आणि त्यावर थोडी मोठी पोळी लाटून, म्हणजे सारण थोडं जास्त करायचं आणि मोठी पोळी लाटून ते बाउल उलटं ठेवून त्यावर ती पोळी ठेवायची आणि त्याला छान असा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे मी बाउल तयार करून घेतला आणि आता जे कमान तयार केली आहे ती कमान साखरेच्या पाकाने चिपकवायची। त्या पाकामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही। त्यानंतर बघूया त्यामध्ये लावायसाठी फ्लावर्स कसे तयार करायचे। त्यासाठी मी अगदी 2-2 चमचा साखरेचा पाक करून 2 चमचे तीळ घालून असं अगदी थोडं थोडं सारण तयार करून घेतलं आहे आणि त्याच्या अगदी छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। अगदी छोट्या छोट्या, जेवढा साईजचा फूल बनवायचा आहे तेवढ्या साईजच्या पोळ्या झाल्या पाहिजे। अगदी छोट्या छोट्या आहे, एखाद्या वाटीच्या आकारा एवढ्या। तर अशा प्रकारे मी 2 पोळ्या आणि त्या पोळ्या थंड व्हायच्या आधी त्याला अशा प्रकारे आकार द्यायचा। तर अशा प्रकारे थोडं थोडं सारण करून मी फ्लावर्स तयार करून घेतले आणि आता बघूया लाल रंगाचे फ्लावर्स कसे करायचे। त्यासाठी मी सारणामध्ये लाल कलर टाकलेला आहे आणि त्याला एकत्र करून घेते आहे। थोडं गरम असते त्याच्यामुळे चमच्याने करायचं आणि त्यानंतरच मी ते ओट्यावर टाकणार आहे। तर अशा प्रकारे मी ते सारण ओट्यावर घेतलं आणि त्याचे 3 फ्लावर्स तयार करून घेणार आहे। जर ते नरमच आहे, पोळी लाटल्यानंतर जर नरमच वाटत आहे अशा प्रकारे, तर तिला थोडा वेळ बाजूला ठेवायची आणि दुसरी पोळी लाटून घ्यायची। पण तिला थोडं चेक करायचं, नाहीतर मग ती कडक येऊन जाईल तर त्याचं फूल तयार होणार नाही, तर ती पोळी फूल तयार करता करता तुटून जाईल। त्यामुळे ती पोळी किती कडक आली ते बघून घ्यायचं आणि लगेच फूल तयार करून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी 3 फ्लावर्स रेड कलरचे तयार करून घेतलेले आहे आणि काही विदाऊट कलर, म्हणजे कलर कोणताही न वापरता तयार केलेला आहे आणि 4 पानं जे आहे ते तयार करून घेतलेले आहे आणि ते आता पाकाने चिपकवणार आहे। तर तो पाक चिपकवायसाठी जो पाक तयार केलेला आहे तो पाक फक्त आणि फक्त साखरेचा पाक आहे। त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी न वापरता तयार केलेला पाक आहे। तर त्याच पाकाच्या मदतीने मी सगळे फुलं आणि पानं चिपकवून घेतलेले आहे। त्यानंतर बघूया डॉल। त्यासाठी मी एक छोट्या साईजचं बाउल आणि एक मोठ्या साईजचं बाउल घेऊन एक छोटा आणि एक मोठं अशा प्रकारे 2 बाउल तयार करून घेतले आहे आणि बाउलच्या काठावर उलट्या बाजूने अशा प्रकारे मी बारीक हलवा जो असतो तो पाकाच्या मदतीने चिपकवून घेणार आहे। आणि हा जो घेर आहे हा डॉलचा घेर खूप सुंदर दिसते। याला जाड जी चिरंजी असते तिचा पण वापर करू शकतो आपण इथे, पण मी इथे बारीक हलवा जो आहे त्याचा वापर करणार आहे। अशा प्रकारे पाक तयार करून मी तो बारीक हलवा चिपकून घेणार आहे। तर अशा प्रकारे सुंदर असा आपला बाउल तयार झालेला आहे, सुंदर असा घेर तयार झालेला आहे। हा वरचा घेर आहे। आता आपण खालचा घेर तयार करून घेऊ। खालचा घेर तयार करण्यासाठी मी मोठ्या बाउलचा आकार जो आहे त्याचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे मी त्याला पण हलव्याने डेकोरेशन, सुंदर असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे। आणि आता अशा एकावर एक दोन्ही घेर ठेवून त्यावर आपण डॉल चिपकवणार। तर ती डॉल लावायची कशी, तर त्यासाठी मी वरचा जो घेर आहे त्या बाउलला गरम कुठलीही वस्तू, जसं की चाकू किंवा लोखंडी कुठलीही वस्तू असेल तिला गरम करून अशा प्रकारे त्याला मी एक छोटंसं छिद्र तयार करून घेणार आहे आणि त्यामध्ये डॉल ॲडजस्ट करणार आहे। त्यानंतर थोडंसं सारण तयार करून घेतलेलं आहे मी आणि त्याला छोटेसे एक मनगटे किंवा बांगडीसारखं तयार करून घेऊया। बाहुलीच्या हातामध्ये दोन्ही साईडच्या हातामध्ये तयार करून घेऊ आणि एक गळ्याला नेक पीस छोटंसं, आणि त्यानंतर याच सारणामधून मी एक छोटंसं टॉप तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे वरच्या साईडने एक टॉप तयार करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी डॉल तयार झालेली आहे। त्यानंतर तिला डेकोरेशन करायचं असेल, चिरंजी लावायची असेल तर ती पाकाच्या मदतीने लावायची। त्यानंतर ही भातुकली आहे। ही भातुकली तयार करण्यासाठी गूळ हा थोडा नरम गूळ पाहिजे आणि तीळ आणि गूळ बारीक करून घ्यायचा आणि आकार कसा द्यायचा माझ्या व्हिडिओमध्ये आहे, आम्ही व्हिडिओ याची शेअर केलेले आहे। त्याचप्रमाणे अख्खे तीळ जे असते त्यापासून तयार करायचं जर झालं तर त्यासाठी अगदी थोडं थोडं सारण तयार करून
आपल्याला वस्तू तयार करता येईल. पण त्या वस्तू गरम गरम असताना करावं लागते, त्यामुळे चटके खूप बसतात. त्यामुळे ह्या वस्तू करायला अगदी सोप्या आहेत. त्यानंतर अख्ख्या तिळाच्या वस्तू ज्या आहेत त्या पाक गरम करून पाकमध्ये तीळ टाकून त्या करायच्या असते, तर त्या करायला हाताला चटके बसतात. पण अशा प्रकारे आपण थोडं थोडं सारण करून अशा प्रकारे आपण वस्तू तयार करू शकतो. जर तुम्हाला या वस्तू तयार करावंसं वाटत असेल तर हे आपण करू शकतो. इथे आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करू. गुळाचा पाक लवकर थंड होत नाही, त्यामुळे थोडासा आकार द्यायला वेळ मिळतो. तर अशा प्रकारे गूळ बारीक करून घ्यायचा आणि ज्या ट्रेवर वस्तू ठेवणार आहोत तिथे तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर गुळाचा पाक थोडा पाक करायचा साखरेसारखाच आणि त्यामध्ये थोडे तीळ घालून थोडंसं सारण तयार करायचं आणि छोट्या वस्तू तयार करायचे. या वस्तू कडक यायला थोडा वेळ लागतो. अशा प्रकारे पाक पूर्णपणे तयार होऊ द्यायचा आणि त्यानंतरच त्यामध्ये तीळ घालायचे. तीळ घातल्यानंतर मिक्स करायचं आणि आपल्याला जिथे वस्तू तयार करायच्या आहे तिथे थोडं तेल लावायचं आणि हाताला पण थोडं तेल लावायचं आणि हळूहळू अशा प्रकारे वस्तू तयार करायच्या. तर या पण वस्तू चांगल्या किमतीने आपल्याला विकता येतात. तर या वस्तू तयार करायला थोडासा हातामध्ये ग्लोव्ज वगैरे वापरायचे, जेणेकरून हाताला चटके बसणार नाही. अशा प्रकारे सुंदर अशा वस्तू दिसतात, सुंदर तयार होतात. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.